नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण रायटिंग स्किलमध्ये स्पीकिंग स्किलचा संबंध कसा आहे ते बघणार आहोत. रायटिंग स्किल अँड स्पीकिंग स्किल, बोथ द स्किल्स आर रिलेटेड with one another. When we write, that time we think, and when we think, we can speak. These are all related things. So writing skill is related to the speaking skill, and we are learning nowadays writing skill. So it is also useful for writing and speaking. आजचं जे आपण रायटिंग आणि स्पीकिंग स्किल घेणार आहोत, हे प्रश्नपत्रिकेमध्ये येणारा प्रश्न आहे की जो 5वा आणि 6वा प्रश्न 9वी आणि 10वीला आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला रायटिंग स्किल आहे, नंतर डायलॉग रायटिंग आहे. डायलॉग रायटिंग म्हणजे प्रश्नच आहेत, प्रश्न उत्तर, आणि नंतर मग निबंध लेखन आहे, पत्र लेखन आहे. म्हणजे या सर्व गोष्टी संबंधित आहेत त्या म्हणजे करेक्ट सेंटेन्स स्ट्रक्चर, योग्य वाक्य रचना बनवणे आणि प्रश्न विचारता येणे, या दोन्ही गोष्टी भाषा बोलण्याशी संबंधित आहेत. आता भाषा म्हणजे फक्त लिहिणेच नाही तर बोलणे सुद्धा, आणि बोलणे म्हणजे मग फक्त वाक्य बोलायचं का, तर त्या वाक्याचा प्रश्न येतो. वाक्याचा प्रश्न, निगेटिव्ह, व्हर्बल, WH या सर्व गोष्टीचं मिक्सर म्हणजे भाषा आहे. आणि या सर्व गोष्टी कशा प्रकारे कमी वेळेत आपण अरेंज करतो किंवा रचतो, त्याच्यावर भाषा बोलणे अवलंबून असतं. तर चला मग सुरू करूया रायटिंग अँड स्पीकिंग स्किल. लेट अस बिगिन. कुठलाही स्पीकर असतो, स्पीकर, तो स्पीकर सुरुवातीला काय करतो की तो अगोदर नाऊन शिकतो. लहान मुलगा जर असेल तर तो अगोदर नाऊन बघतो. चेअर, टेबल, फादर, मदर, अंकल असे शब्द तो गोळा करतो. आणि नंतर मग जशी जशी त्याची मॅच्युरिटी वाढते त्यानंतर तो लहान लहान क्रियापद वापरतो, वर्ब्स. नंतर लहान लहान क्रियापद वापरतो. उदाहरणार्थ गो, कम, प्ले, गिव, टेक असे लहान लहान क्रियापद वापरतो. आणि जसजशी त्याची मॅच्युरिटी वाढते तसं तो वेगवेगळे ॲक्शन घेतो. ॲक्शन वर्ड इज वर्ब. जशा प्रकारचे त्याची मॅच्युरिटी वाढते त्या प्रकारे तो क्रियापद पुढे चांगले क्रियापद घेतो आणि जे काही त्याला वाटेल त्या गोष्टी तो क्रियापदाने दाखवतो. आणि त्याचबरोबर मग इकडचा शब्दसाठा सुद्धा तो वाढवतो. आणि कर्ता आणि क्रियापद यांची जोडी तो लावतो, आणि हीच भाषा असते. आता भाषेमध्ये आपण ट्रान्सलेशन मेथड वापरत नाही, परंतु पहिल्या स्टेजला मराठी मीडियमसाठी ट्रान्सलेशन मेथड ही वापरली गेली पाहिजे, वापरतात. तर त्याच्यामध्ये ट्रान्सलेट द गिवन सेंटेन्सेस into इंग्लिश, हा प्रकार महत्वाचा आहे की घरामध्ये बोलले जाणारे वाक्य त्याचं लगेच इंग्लिश करता आलं पाहिजे. तो प्रश्न आहे का, उत्तर आहे, निगेटिव्ह आहे का व्हर्बल आहे, त्या गोष्टी आपाप आपल्या लक्षात येतात. की तू कुठे जात आहे, वेअर आर यू गोईंग, तुला काय आवडतंय, व्हॉट डू यू लाईक, तू येशील का, विल यू कम, तू परीक्षा पास होशील का, विल यू पास. फक्त साध्या सेन्समध्ये नाही, त्याचा पॅसिव्ह पण सेन्स असतो. तर हा सर्व सेन्स आपला मागे झालेला आहे. तर भाषा बोलताना तुम्हाला सुरुवातीला क्वेश्चन्स लागतील. सुरुवातीला तुम्हाला प्रश्न लागतील, किंवा तुम्ही सुरुवात उत्तराने केली सब्जेक्ट वर्बने तरी तुम्हाला पुढे प्रश्न लागतीलच. म्हणजे प्रश्न विचारणे हे भाषेचं महत्त्वाचं अंग आहे. आणि ते प्रश्न विचारताना थोडीशी साध्या वाक्यापेक्षा प्रश्न हा कठीण असतो. त्याच्यामध्ये तुम्हाला WH शब्द घ्यावा लागतील,
सहाय्यक क्रियापद घ्यावं लागेल. सहाय्यक क्रियापद 24 आहेत, 24पैकी कोणतंही घ्यावं लागेल, परिस्थितीनुसार घ्यावं लागेल. पॅसिव्ह असेल तर टू बी अधिक व्ही3 घ्यावं लागेल, WH शब्द घ्यावा लागेल. म्हणजे ही जुळाजुळव करण्यासाठी प्रॅक्टिस म्हणून हा प्रयोग मुलांनी अगोदर करायचा की ट्रान्सलेट द गिवन सेंटेन्सेस इन टू इंग्लिश. मराठी वाक्य जे असतात ते इंग्रजीमध्ये करायचा प्रयत्न करायचा. आणि असं 1, 2, 3, 4 नाही तर 50,000पर्यंत वाक्य जर केले तर आपल्याला कमी वेळ लागतो. पुढे 50,000 जर वाक्य केले तर आपल्याला पुढे मग सवय होते की मग आपण काही सब्जेक्ट वर्ब शोधत बसत नाही, आपोआप ती सिक्वेन्स जुळते. WH शब्द पुढे येतो, हेल्पिंग वर्ब येतो, नंतर वर्ब येतो, WH शब्द, हेल्पिंग वर्ब, सब्जेक्ट आणि नंतर मेन वर्ब. व्हॉट डू यू प्ले, तू काय खेळतो. हाऊ डिड यू प्ले, तू कसा खेळला. वेन विल यू विन, तू केव्हा जिंकशील. अशा प्रकारची रचना ही WH शब्द, हेल्पिंग वर्ब, सब्जेक्ट आणि वर्ब, अशा प्रकारचा क्रम आपोआप लागत जातो. तर आज आपण 30 प्रश्नांची एक चाचणी घेणार आहोत. म्हणजे स्पीकिंग हॅबिट्स, टू डेव्हलप स्पीकिंग हॅबिट्स, बोलण्याची सवय वाढवण्याकरता आपण आज एक 30 प्रश्नांची एक टेस्ट घेऊया. त्या 30 प्रश्नांमध्ये 30 क्वेश्चन्स, अशी रोज 30 प्रश्न बनवायचे. त्या 30 प्रश्नांची आपण चाचणी ओरल प्रॅक्टिस द्यायची. कमी वेळेत आपल्याला ते बोलता येतं का. आणि असे 30 करता करता 50,000पर्यंत आपण पोहोचतो. त्यावेळेस आपल्याला रायटिंग स्किल आणि स्पीकिंग स्किल या गोष्टी आपोआप येतात. एका पॅरेग्राफवरून किंवा 2 पॅरेग्राफवरून टेक्स्टवरून शिकायच्या गोष्टी नाही, या प्रॅक्टिसच्या गोष्टी आहेत. तर चला मग आज आपण घेऊया 30 क्वेश्चन्स. ट्रान्सलेट द गिवन सेंटेन्सेस ऑर क्वेश्चन्स इन टू इंग्लिश. चला मग आता आपण प्रश्न सुरू करूया. खालील प्रश्नांची इंग्रजीत रूपांतर करा. खालील प्रश्न इंग्रजीत विचारा व लगेच उत्तर द्या, असा आपल्याकडे प्रश्न आहे. तर पहिलाच आपला जो प्रश्न आहे तो म्हणजे भारताचे पहिले पंतप्रधान कोण होते. आता साधा प्रश्न आहे हा. होते म्हणजे वॉज येईल इथे. आणि पहिले, हु वॉज द फर्स्ट प्राईम मिनिस्टर ऑफ इंडिया. साधी रचना आहे, परंतु असे अनेक प्रश्न आपण तयार करायला पाहिजे, त्याच्याने आपल्याला लवकर प्रॅक्टिस होईल. दुसरं, कोणाचे कॉलेज प्रसिद्ध आहे. हुज कॉलेज इज फेमस. साधा प्रश्न आहे. तिसरा, तू कोणत्या कॉलेजला शिकतो. इन विच कॉलेज डू यू स्टडी. असा साधा प्रश्न करता येईल, वेगळ्या पद्धतीनेही करता येईल. चौथं, तू रोज किती अंतर चालतो. आता इथे किती चालतो हे अनकाउंटेबल आहे, त्यामुळे हाऊ मच डिस्टन्स डू यू वॉक. तू रोज किती अंतर चालतो, रोज असल्यामुळे डेली लावावं लागेल. हाऊ मच डिस्टन्स डू यू वॉक डेली. या प्रश्न करताना डू डज डीडचा योग्य सेन्स लक्षात घ्यावा, म्हणजे पुढे सवय त्याची होत चालते कमी वेळेत. पाचवा, संगीता कुठे काम करत असेल. आता करत असेल क्रिया चालू आहे पण ती भविष्यातली, त्यामुळे वेर विल संगीता बी वर्किंग, असा याचा कॉम्प्लिकेटेड प्रश्न होईल. फ्युचर कंटिन्युअस हा नेहमी कठीण असतो बोलायला पण आणि प्रश्न विचारायला पण, ते सवयीने आपल्याला येऊ शकतं. वेर विल संगीता बी वर्किंग. सहावं, भारत पाक बरोबर केव्हा युद्ध लढला होता. परफेक्ट पास्ट आहे. वेन हॅड इंडिया फॉट अगेन्स्ट पाकिस्तान अ वॉर, असं येईल. किंवा असं येईल, वेन हॅड इंडिया फॉट अ वॉर अगेन्स्ट पाकिस्तान, हे अधिक योग्य राहील. सातवं, सरकारकडून काय केले जावे. आता इथे केले जावे एक अपेक्षा आहे, आणि अपेक्षा आहे पण ती पॅसिव्हमध्ये. व्हॉट शुड बी डन बाय द गव्हर्नमेंट, असं याचं पॅसिव्ह क्वेश्चन होईल. आता व्हॉट शुड गव्हर्नमेंट डू हा साधा वाक्य झालं, गव्हर्नमेंटने काय करावं, परंतु गव्हर्नमेंटकडून काय केले जावे हे पॅसिव्ह रचना झाली. व्हॉट शुड बी डन बाय द गव्हर्नमेंट. नेक्स्ट, आठवड्यात किती दिवस असतात. आता कितीचा प्रश्न कधी आला तर तिथं हाऊ मेनी हाऊ मच आपण वापरतो, आणि एक लिमिट दिलेलं आहे आठवड्यात. मग हाऊ मेनी डेज आर देअर इन अ वीक,
असा प्रश्न याचा करतो आपण. हाऊ मेनीचा प्रश्न आला तर तिथं आर देर आर अशा गोष्टी होतात, वापरावं लागतात. पुढे देना बँकेची मुख्य शाखा कुठे आहे? साधा प्रश्न आहे, असण्याची टू बी वापरावं लागेल. वेअर इज द मेन ब्रँच ऑफ देना बँक? साधा प्रश्न आहे. 10. HDFC बँक किती कर्ज देईल? आता कर्ज देणे, सँक्शन करणे अशा वेगवेगळ्या प्रकारे आपण इथं व्हर्ब वापरू शकतो. HDFC बँक किती कर्ज देईल? इथं अनकाउंटेबल आहे ते. हाऊ मच लोन विल HDFC बँक गिव? हा सरळ अर्थ झाला. आणि सँक्शन क्रियाबद्दल वापरायचं असेल, हाऊ मच लोन HDFC बँक विल सँक्शन. आणि जर पॅसिव्ह कंट्रॅक्शन करायचं असेल, हाऊ मच लोन विल बी सँक्शन बाय HDFC बँक. परंतु इथे गिव क्रियापद वापरून आपलं चालणार आहे. HDFC बँक किती कर्ज देईल? हाऊ मच लोन विल HDFC बँक गिव? भिकाऱ्याचा अपमान कोणी केला? हू इन्सल्टेड द बेगर? सिंपल पास्ट आहे, केला आहे. पगार का दिला गेला? पॅसिव्ह कंट्रॅक्शन आहे. वाय वॉज पेमेंट गिवन? की वाय वॉज सॅलरी गिवन? देणारा कोण नाही आहे, पॅसिव्ह कंट्रॅक्शन आहे. तू कोणाचे आव्हान स्वीकारणार? हू चॅलेंज विल यू ॲक्सेप्ट? साधा प्रश्न आहे भविष्यकाळाचा. राधाने संगणक बंद केले का? साधा प्रश्न आहे भूतकाळचा. डीड राधा शट डाऊन द कम्प्युटर? शटडाऊन व्हर्ब इथं वापरतो आपण. ती नवीन वेबसाईट शोधत असेल का? पुन्हा हा चालू भविष्यकाळ आहे आणि त्यात प्रश्न आहे, हा थोडा विचारपूर्वक करायचा असतो. विल शी बी सर्चिंग न्यू वेबसाईट? असा याचा प्रश्न बनेल. विल शी बी सर्चिंग न्यू वेबसाईट? 16. ओबामा यांनी आफ्रिका खंड पाहिला का? साधा प्रश्न आहे. डीड ओबामा सी आफ्रिका कॉन्टिनेंट? कार फेकली गेली होती का? पॅसिव्ह आहे पण तो परफेक्ट पार्टचा आहे. हॅड द कार बीन थ्रोन? असा कॉम्प्लिकेटेड प्रश्न येईल. तो परफेक्ट पार्टचा पॅसिव्ह आहे. म्हणजेच द कार हॅड बीन थ्रोन असं असेल ते मुख्य वाक्य. त्याचा त्याने पॅसिव्ह केलेला आहे आणि प्रश्न केलेला आहे, कार फेकली गेली होती का? हॅड द कार बीन थ्रोन असं येईल त्याचं. 18. त्याला अटक करण्यात येते का? पॅसिव्ह आहे परत, अटक करणारा दिलेला नाही. इज ही अरेस्टेड? त्याला अटक करण्यात येते का? इज ही अरेस्टेड? सूर्यग्रहण पाहिले गेले होते का? हा पण परफेक्ट पास्ट आहे आणि पॅसिव्ह आहे त्याच्यात परत, कारण क्रिया करणारा पाहणारा त्याचा उल्लेख केलेला नाही. हॅड सोलर इक्लिप्स बीन सीन? असा याचं पॅसिव्ह होईल आणि भाषांतर होईल. हॅड द सोलर इक्लिप्स बीन सीन? पाहिलं गेलं होतं का? कोणाकडून त्याचा उल्लेख नाही. 20. वन डे मॅच कोठे खेळली जात आहे? आता हा चालू काळाचा पॅसिव्ह, हा पण एक इंटरेस्टिंग कंट्रॅक्शन असतो. वन डे मॅच कोठे खेळली जात आहे? वेअर इज वन डे मॅच बिंग प्लेड? असं याचं होईल. आणि मॅच खेळली जात आहे, वन डे मॅच इज बिंग प्लेड असा हा चालू काळाचा पॅसिव्ह होतो. वन डे मॅच इज बिंग प्लेड साधं वाक्य. मग इज वन डे मॅच बिंग प्लेड आणि वेअर इज वन डे मॅच बिंग प्लेड असं त्याचं पॅसिव्ह होईल, रचना होईल इंग्लिशमध्ये. 21. तुला चंद्रावर जायला आवडेल का? वुड यू लाईक टू गो टू मून? किंवा वुड यू लाईक टू ट्रॅव्हल टुवर्ड्स मून? चंद्राकडे जायला आवडेल का? चंद्रावर जायला आवडेल, टू मून असंही म्हणू शकतो आपण. दोन्ही वर्ब वापरू शकतो. सीमाने आत्मपरीक्षण केव्हा केले? केले साधा भूतकाळ आहे. वेन डीड सीमा इंट्रोस्पेक्ट? वेगळं वर्ब आहे. इंट्रोस्पेक्ट म्हणजे आत्मपरीक्षण करणे. वेन डीड सीमा इंट्रोस्पेक्ट? 23. कोणाचे घर विकले जाईल? पॅसिव्ह कंट्रॅक्शन आहे. विल विकले जाईल, पॅसिव्ह आहे, बरोबर आहे. हुज हाऊस विल बी सोल्ड? हुज हाऊस विल बी सोल्ड? द हाऊस विल बी सोल्ड
will the house be sold? Whose house will be sold? साधं वाक्य जर असतं द हाऊस विल बी सोल्ड, त्याचा वर्ब विल द हाऊस बी सोल्ड आणि हुज हाऊस विल बी सोल्ड. सर्वात मोठे खंड कोणते आहे? टू बीचं आहे असण्याचं. विच इज द बिगेस्ट कॉन्टिनेंट ऑफ ऑल. ऑफ ऑल घ्यावं लागेल कारण सर्वात मोठी म्हटले ना त्याने. विच इज द बिगेस्ट कॉन्टिनेंट ऑफ ऑल. तू अभ्यास का करत नाही? आता साधं प्रेझेंट, सिम्पल प्रेझेंट या. वाय डोंट यू स्टडी, हे झालं बॉम्बे इंग्लिश. आणि अजून त्याच्यात असा एक प्रकार करता येतो, वाय डू यू नॉट स्टडी. स्ट्रेट फॉरवर्ड आहे, परंतु आता लेटेस्ट इंग्लिशमध्ये वाय डोंट यू स्टडी असंही वापरतात. मुलांनी काय करावे? व्हॉट शुड बॉईज डू. ऑब्लिगेशन आहे, शूडचा उपयोग. महेश केव्हा गेलेला असेल, हा मात्र परफेक्ट फ्युचर टेन्स आहे. व्हेन विल महेश हॅव गॉन. महेश केव्हा गेलेला असेल. त्याची बदली केव्हा करण्यात आली होती. हा परफेक्ट पास्ट आहे पण त्याचा पॅसिव्ह आहे. वेन हॅड ही बीन ट्रान्सफर्ड. वेन हॅड ही बीन ट्रान्सफर्ड, कोणाकडून झाली त्याचा उल्लेख नाही आहे. त्याची बदली केव्हा करण्यात आली होती. मी कसा सामना जिंकला असता. हाऊ वुड आय हॅव वॉन द मॅच. हा कंडिशनल क्लॉजमधला एक भाग आहे. हॅड आय प्लेड गुड क्रिकेट आय वुड हॅव वॉन. मी चांगला खेळलो असतो तर मी जिंकलो असतो, परंतु त्याने अर्धाच क्लॉज दिलेला आहे, इथे अर्धाच भाग दिलेला आहे. कंडिशनल आहे ते, कंडिशन आहे ती. मी सामना जिंकला असता. मी कसा सामना जिंकला असता. हाऊ वुड आय हॅव वॉन द मॅच इफ ही हॅड हेल्प मी. असं पुढचं वाक्य येऊ शकतं. हां, नंतर मग शेवटचं आहे, पुरस्कार दिला गेला आहे का. हा प्रेझेंट परफेक्ट आहे, दिला गेला आहे का. हॅज द अवॉर्ड बीन गिवन, असं याचं पॅसिव्ह भाषांतर होईल. म्हणजे भाषांतर करताना शिकणाऱ्याला, बोलणाऱ्याला त्या वाक्याचा सेन्स लक्षात आला पाहिजे दोन भाषेमध्ये, मराठी आणि इंग्लिशमध्ये. त्यासाठी काही 5-50 वाक्य त्याने एक क्ल्यू तयार करायचे की हे असलं म्हणजे कोणता टेन्स असतो, किंवा एक क्रिया झाली आहे का क्रिया चालू आहे का पॅसिव्ह आहे का सिम्पल पास्ट आहे का कोणता आहे. तर या गोष्टीचा त्याने थोडासा एक प्रॅक्टिससाठी काही नमुने तयार करून घ्यायचे. त्यानंतर तर अशा गोष्टी येतात. आणि याच्या पलीकडे आपल्याला नेहमी भाषांतरच करायचं नाही आहे, तर पुढे ॲटोमॅटिक त्या प्रकारचं स्ट्रक्चर आल्याबरोबर आपल्याला ती जुळवाजुळव करता आले पाहिजे. प्रश्न असेल प्रश्न, निगेटिव्ह असेल निगेटिव्ह, वर्बल असेल वर्बल. आणि हे फक्त प्रॅक्टिसने शक्य होईल. आजचा जो आपण व्हिडिओ घेतला हा प्रॅक्टिस म्हणून घेतला की अशी सुरुवात आपण करू शकतो. मराठी मीडियमचे काही मुलं तर अशी सुरुवात करावी लागेल, कारण कमीत कमी वाक्यरचना तर बरोबर पाहिजे. नंतर पुढे बोलताना ती सवय होईल. मग पुढे हळूहळू ट्रान्सलेशन मेथड आपण कमी करून टाकतो. परंतु अशा पद्धतीने 50,000 वाक्य जर केले तर या गोष्टी शक्य होतात. ही काही साधी गोष्ट नाही आहे. 2 भाषा एकत्र शिकणे किंवा एक भाषा वापरून दुसरी भाषा शिकणे, किंवा काहींची थिंकिंग लँग्वेज मराठी असते, स्पीकिंग लँग्वेज इंग्लिश असते, तिथेही बरेच कॉम्प्लिकेशन्स त्याला येतात. परंतु फर्स्ट स्टेजला त्याला या पद्धतीने तो जातो, डायरेक्ट इंग्लिश टू इंग्लिश शिकणार नाही. पण जर इंग्लिश टू इंग्लिश त्याला शिकवण्यात आलं तर तो तसा शिकू शकेल. परंतु आता तो जर मराठी मीडियममध्ये शिकलेला आहे काही वर्ष, तर त्याला ही पद्धत वापरावी लागेल आणि या पद्धतीने लवकर उपयोग होतो. ठीक आहे मित्रांनो, आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये एवढाच भाग होता. तुम्ही असे अनेक प्रकारचे प्रश्न बनवा आणि त्यांचं तुम्ही इंग्लिशमध्ये रूपांतर करा. धन्यवाद. भेटूया पुन्हा पुढील लेक्चरमध्ये. टिल देन, गुड बाय.